मुंबईच्या परळ भागामध्ये आगीची दुर्घटना घडली। कमला मिल परिसरातील टोलेजंग इमारतीला भीषण आग लागली। आता आग नियंत्रणात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं, तर टाइम्स टॉवरमध्ये ही भीषण आग लागलेली होती। 10व्या मजल्यापर्यंत धुराचे लोळ पसरलेले होते, तर मुंबईच्या परळ भागात ही आगीची घटना घडलेली होती। कमला मिल परिसरातील टोलेजंग इमारतीमध्ये लागलेली आग आता विझलेली आहे। अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यानंतर मात्र आग विझवण्यात मोठं यश आलेलं आहे। तरी दृश्य देखील आपण पाहतोय, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। अखेर आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील काही वेळापूर्वी दुर्घटनेच्या स्थळी भेट दिली होती। त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूया। कमला मिलमध्ये मला वाटतं गेल्या 5 वर्षात लागलेली ही तिसरी आग आहे। आपण बघतोय इथे ज्या पद्धतीचं बांधकाम अनियंत्रितपणे चाललेलं आहे। महानगरपालिका असेल, इथले स्थानिक आमदार असतील, 3 आमदार या वरळीमध्ये असून स्थानिक आमदारांचं कुठल्याही इल्लीगल बांधकामाकडे लक्ष नाही। मग इथले स्थानिक प्रशासन असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे काय करतायत? का फक्त हप्ते गोळा करायचं काम या कमला मिल कंपाऊंडमधनं होतं इथल्या स्थानिक आमदारांचं? दुसरं काम होत नाहीये का? मला वाटतं याच्यावर लक्ष ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। आणि ही तिसरी आग लागून, फक्त आग लागल्यावर काय होतं, 1 महिनाभर फक्त ते सगळी नाटकं केली जातात आणि पुन्हा दुर्लक्ष केलं जातं। आमची मागणी ही आहे की तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे। ही जी अनधिकृत बांधकामं जे लोक कोण बांधतायत यांच्यावर क्रिमिनल ऍक्शन घेतली गेली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।